आज आता 10वीचा निकाल लागलेला आहे. काही विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवलेत, तर काहींनी 35% गुण मिळवलेत, जो अवघड टप्पा मानला जातो. मात्र काही विद्यार्थी असे आहेत जे आपल्या आर्थिक परिस्थितीला, हलाखीच्या परिस्थितीला मात करून त्यांनी आजची ही जी परीक्षा आहे ती पास केलेली आहेत. सरस्वती विद्यालय जे नाईट स्कूल आहे त्या शाळेत शिकून त्यांनी आज 10वीची परीक्षा पास केलेली आहेत. आपल्यासोबत रेहान सय्यद आहेत, रोहन शिंदे आहेत, वीरू लोमटे आहेत. या तिघांनीही यांची आजची परीक्षा पास केलेली आहे. मात्र काही कारणास्तव त्यांना त्यांचं शिक्षण जे आहे ते मध्यस्थी थांबवावं लागलं होतं आणि पुन्हा आर्थिक परिस्थितीला मात करून त्यांनी आजचं हे शिक्षण पूर्ण केलेलं आहे. मात्र आता त्यांची नेमकी कहाणी काय आहे, कशा प्रकारे त्यांनी ही परीक्षा पास केली आणि आता नेमकी त्यांची भावना काय आहेत जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत पहिलं रेहान आहेत. दादा, काय सांगशील, तू काय करतोस काम आणि काय आता परीक्षा पास केल्यानंतर तुला कसं वाटतंय? मी 4 व्हीलर गॅरेजमध्ये कामाला आहे. 3 वर्ष झाले 4 व्हीलर गॅरेजमध्ये लागलोय कामाला. माझ्या पप्पांची डेट 8-9 वर्ष झाले माझ्या पप्पांची डेट झाली आहे आणि मी इथं पुणे नाईट स्कूलमध्ये शिकतोय. मी 8वीपासून इथंच आहे नाईट कॉलेजला. 8वीपासून दिवसभर काम करतोय आणि नाईट कॉलेजला काम करतोय. 8वी पण इथंच झाली, 9वी पण इथंच झाली आणि आता 10वीला पण इथंच पास झालो आहे. आणि मला आता ह्या शाळेत शिकून खूप छान वाटतंय की नाही का, माझं काम पण होतंय, शिक्षण पण होतं. बस एवढं. शिक्षण का थांबलं होतं? शिक्षण माझ्या घरच्या परिस्थितीमुळं थांबलं होतं, कारण घरची परिस्थिती नव्हती. मला बोर्डिंगला टाकलं होतं. माझ्या पप्पाची डेट झाल्यानंतर मला बोर्डिंगला टाकलं होतं, म्हणून शिक्षण थांबलं होतं माझं. घरी कोण कोण असतं साधारण? घरी माझी मम्मी आहे, 2 बहिणी आहेत. एका बहिणीचं आता लग्न झालंय आणि एका बहिणीचं ठरलं. बरं. आम्ही तिघंच राहतो घरी. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे काही शिक्षण तुला थांबवावं लागलं होतं. मात्र आता तू 10वीत उत्तीर्ण झालेला आहे. काय आता पहिली भावना आहे तुझी, काय वाटते? मला आता एवढं कष्ट करून मी 10वी पास झालोय. आता ह्याच्यानंतर पण अजून शिकायची इच्छा आहे आणि नाईट कॉलेजमध्ये शिकणार आहे. इच्छा निर्मित झाली 10वी अजून पास शिकायची झाल्यानंतर. इच्छा निर्मित झाली. गॅरेजमध्ये, घरामध्ये तर काय भावना आहेत? काय कुटुंब म्हणते, काय तुझे मित्र परिवार म्हणतात? ते म्हणते तू लय चांगलं केलं, शिकतोय, काम पण करतोय, दिवसभर काम करतोय, संध्याकाळी शाळा शिकतोय, तू छान करते. असं छान करतो. आता काय पुढे बनायची इच्छा आहे तुझी? मला काय ठरवलंय का असं? मेकॅनिकल इंजिनियर करायचं. मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्कोप आहे तुझ्यात? हा, आयडिया पण आहे तुझी? आयडिया. म्हणून मी सोडलेलं शिक्षण शिकायला आलोय परत. रोहन, रेहान, तुझं अभिनंदन. खूप कष्ट करून तू ही परीक्षा दिलेली आहे आणि त्यात तू तुझं करिअर देखील पुढे डोळ्यापुढे ठेवून तुझं भविष्यातलं तू शिक्षण घेणार आहे. त्याबद्दल खूप खूप तुझं अभिनंदन. रोहन देखील आहे. रोहन, काय काम करतोस तू? मी आता हाऊसकीपिंगचं काम करतो. ॲक्च्युली माझे पप्पा वारल्यापासून बोला बोला बोला, काय हरकत नाही. तुमचं नाव सांगा. माझं नाव रोहन दीपक शिंदे. मी 8वीमध्ये ॲडमिशन घेतलं आहे. मला 5 वर्षापासून म्हणजे सरस्वती विद्यालयामध्ये तू 8वीत ॲडमिशन घेतलं आहे. पण तू शिक्षण कुठे थांबवलं होतं? माझ्या घरच्या परिस्थितीमुळे, माझ्या आर्थिक परिस्थितीमुळे माझं शिक्षण अडलं होतं. 2017ला माझं हे झालं होतं. कितवीत होता तेव्हा तू? मी 6वीमध्ये होता. तेव्हा 6वीत होता. 7वीतनं पुन्हा तू सरस्वती हो, महाविद्यालय 8वीमध्ये ॲडमिशन घेतलं आहे. 8वी हो. मध्ये. बरं, आता काय काम करतोस तू? आता मी हाऊसकीपिंगचं काम करतो. गेल्या वर्षी माझ्या पप्पांचं निधन झालं. गेल्या वर्षी हा. निधन झालं. अगोदर मी स्क्रॅपचंच करायचो. दिवसभर जॉब करून मी संध्याकाळी नाईट स्कूलला शिकायला यायचो. बरं, शिक्षण थांबवण्याचं कारण काय होतं? घरच्या परिस्थितीमुळे. आर्थिक आर्थिक परिस्थितीमुळे. आणि आता जे तू काम करतो आहेस आणि तू आता उत्तीर्ण झालेला आहे 10वी, त्यानंतर आता काय वाटतंय पुढे काय करावं? आता माझा 2रा क्रमांक आला आहे 10वीमध्ये. तर माझी इच्छा आहे की, वडिलांची, आईची इच्छा आहे की तू पोलीस भरतीचं करून टाका, अधिकारी काही हो म्हटले. पोलीस भरतीसाठी ना होते? हो सर. तुझी इच्छा आहे का? पण माझी इच्छा आहे. रनिंग एक्सरसाइज नाही, अजून नाही केलं ते. अजून मार्गदर्शन करणारे खूप जण आहेत मला. पिसाळ सर, अजून यादव सर, असे सुबाळकर सर, हे असे
मार्गदर्शन करणार आहे असं त्यांनी म्हटले. तू फक्त तुझी मनापासून हो इच्छा आहे माझी मनापासून. आता मी हे पुढच्या महिन्यापासून मी आता रनिंग चालू करणार आहे, गोळाफेक चालू करणार आहे. अरे वा. आणि हे मार्गदर्शन, ही प्रेरणा तुला कुठनं मिळाली? सरांकडून, सरांकडून? विसा सर, अजून सुबाळकर सर, कुल्ला सर, यादव सर, तांबट सर, जे तू इथे शिकायला हो येत होतीस सर. मला वाटलं नव्हतं की मी एवढं पुढे जाईन, की 10वी मी पास होऊ शकतो की नाही ह्याची सुद्धा मला अपेक्षा नव्हती. की मी आता दुसरा क्रमांक आले, मला विश्वास सुद्धा बसत नाही. आता तुला आवडणारा विषय कोणता आहे? इंग्लिश आवडणं विषय. इंग्लिश इंग्लिश. आवडतो. अरे वा. आणि इंग्लिश मध्ये किती मार्क मिळाले आता? थोडेसे कमी पडले, पण वेळ नव्हता भेटत, कारण की माझं रायटिंग स्लो आहे. सरांनाही माहिती आहे माझं की मी स्लो खूप लिहितो. मी पूर्ण पेपर लिहायचं कव्हर केलं की होत नव्हता. बर. माझ्या इंग्लिशमध्ये थोडंसं हे आहे. पोलीस भरतीचा निर्णय घेतलेला आहेस हो. तू. इंग्लिश आवडताचा विषय आहे आणि शिक्षणाची ओढ तुला निर्माण आहे. झाली, ही खूप मोठी गोष्ट आहे. याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन. वीरू, काय सांगाल, तुमची कहाणी काय आहे? तुम्ही काय करता? आणि बोला बोला. मी आता ट्रेनिंग आहे, म्हटलं आता मी जॉब करते उपो कंपनीमध्ये. आता जस्ट मला लागलंय. अगोदर मी हेल्परचं काम केलं 4 वर्ष. बरं. हा, शिक्षण का थांबावं लागलं? शिक्षण माझं लॉकडाऊन नंतर मी जॉबला लागलो. लॉकडाऊन नंतर? लॉकडाऊन नंतर 4-5 वर्ष गॅप आहे माझा. म्हणून मी आता पहिले 9वी घेतली, म्हणून त्यानंतर 10वी घेतली याच शाळेत, नाईट कॉलेजमध्ये. घरी कोण कोण असतं? घरी मी, मम्मी आणि भाऊ आहे, 2 बहिणी आहे. त्यांचं लग्न झालं. बर हा, वडील नाहीये. बर. वडील लहानपासून गेले, म्हणजे दुसरीकडे राहतात. जॉब काय करतोस? जॉब आता मी कंपनीमध्ये आहे, ओप्पो कंपनीमध्ये. बर. हो. काय वाटतं, आता ओप्पो कंपनीमध्ये जॉबला आहे, पण आता तू 10वी उत्तीर्ण झालेला आहे. हा. काय पुढे एम ठेवला डोळ्यापुढे? मी 12वी नंतर ग्रॅज्युएशन करणार, त्यानंतर टीएल व्हायची सक्सेस करणार. बाकी काय कोणत्या साईडने? एखाद्या कंपनीमध्ये मोठ्या, कोणती स्ट्रीम, कोणती साईड? ओप्पो वगैरे साईड कंपनी. तू जो विषय निवडणार आहे, आर्ट, सायन्स, कॉमर्स? कॉमर्स. कॉमर्स. अंक आवडतात तुला? हो, आवडतं थोडंफार. करतो मी, प्रयत्न करणार आहे, तसं काही विषय नाही, होणार नाही. आपल्यासोबत सर आहेत. सर, तिन्ही विद्यार्थ्यांकडनं ऐकलं, तुमच्यासारखे शिक्षक असतील किंवा इतर शिक्षक असतील, त्यांनी यांना घडवण्याचं काम केलेलं आहे, अशी थेट भावना त्यांनी बोलून दाखवली. काय तुम्ही पाहता जेव्हा पहिल्यांदा हे विद्यार्थी तुमच्या समोर येतात तेव्हा? आमच्या या रात्रप्रश शाळेमध्ये हे जे विद्यार्थी येतात ते मुळातच शालाबाह्य विद्यार्थी असतात. यांच्या काही कारणास्तव शिक्षणामध्ये खंड पडलेला असतो आणि त्यानंतर ते या ठिकाणी रात्रशाळेमध्ये प्रवेश घेतात. रात्रशाळेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर आम्ही जेव्हा त्यांना सांगतो की तुम्ही या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी आलेला आहात, अपूर्ण शिक्षण तुमचं पूर्ण करण्यासाठी तुम्ही आलेले आहात, तुम्ही काबाड कष्ट करताय दिवसा आणि रात्री या ठिकाणी शिक्षण घेताय. आपल्याला या ठिकाणी येताना एकच ध्येय ठेवायचं की आपली स्वतःची घरची परिस्थिती ही आपण बदलू शकतो, हे ध्येय आपल्या मनामध्ये ठेवा आणि त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी अभ्यास करा. ही मुलं जी आहेत ती दिवसा कुठे ना कुठेतरी काम करतात. घरची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती बेताची असते आणि कुठेतरी घरातल्यांना हातभार लावण्यासाठी ते दिवसा काम करतात आणि रात्रीचं शिक्षण हे त्यांचं अर्धवट राहिले ते पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी शाळेमध्ये येतात. दिवसाच्या शाळेप्रमाणे जर बघायचं म्हटलं तर या मुलांमध्ये थोडंसं जो बेस जो असतो तो कुठेतरी कच्चा असतो. त्यामुळे आम्हाला खूप परिश्रम यांच्या बाबतीत घ्यावे लागतात. म्हणजे अगदी बेसिक गोष्टीपासून त्यांना तयार करावं लागतं आणि मग 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला सामोरं कसं जायचं आणि याचं सगळं परिपूर्ण मार्गदर्शन मी आणि माझे इतर सहकारी शिक्षक, आमचे प्राचार्य आणि सर्वच शिक्षकेतर कर्मचारी या मुलांना सपोर्ट करत असतात. शिक्षण घेतल्यानंतर 10वी 12वी किंवा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांच्यात एक ऊर्जा निर्माण होते, एक प्रेरणा निर्माण होते की आपण कुठला तरी वेगळा करिअर निवडावा. यापूर्वी त्यांनी शिक्षण घेतलं नसतं, त्यामुळे हा कुठला मार्ग त्यांच्या डोळ्यापुढे नसतो. हे घडतं, या पलीकडे तुम्ही पाहिलेलं आहे. त्याबद्दल तुमची काय भावना असते त्यावेळेस, तुम्हाला काय वाटतं? या विद्यार्थ्यांना सुरुवातीला आल्यानंतर थोडासा यांच्या मनामध्ये न्यूनगंड असतो, परंतु जेव्हा त्यांनी 10वी 12वी उत्तीर्ण होतात तेव्हा त्यांना खरी शिक्षणाची ओढ लागते की आता मी पास होऊ शकतो, आता मी शिक्षण माझं पूर्ण करू शकतो. आणि त्या शिक्षणासोबतच त्यांना आम्ही सतत मार्गदर्शन करत असतो की बाबा शिक्षणाशिवाय पर्याय नाही. जर तुमच्याकडं शिक्षण असेल तर तुम्हाला बाजारामध्ये किंमत आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण करा, ग्रॅज्युएशन पूर्ण करा. कारण आमच्या या प्रशालेच्या याच
प्रीमायसेसमध्ये पूर्ण BA BCom MA MCom असं शिक्षण याच ठिकाणी एकाच वेळेस रात्रीच्या वेळेसच मिळू शकतं आणि तशी सोय आमच्या इथं किती विद्यार्थी आतापर्यंत असे घडलेले आहेत तुमच्या डोळ्यापुढे? जे विद्यार्थी असे कोण चांगल्या पदावरती गेलेले आहेत असे आहेत का असे? आता आमच्या रात्र प्रशालेला 104 वर्ष पूर्ण झालेली आहेत. बर. 1920 साली आमची रात्र प्रशाला स्थापन झाली आणि 104 वर्षात पदार्पण करणारी ही महाराष्ट्रातली एकमेव रात्र प्रशाला आहे. आमच्या रात्र प्रशालेतून असे हजारो विद्यार्थ्यांनी आजपर्यंत प्रवेश घेऊन पास होऊन गेलेले आहेत आणि काही CA CS किंवा काही नगरसेवक सुद्धा झालेले आहेत. मला आता त्यांची नावं आठवत नाहीत पण आहेत. काय म्हणजे एक उदाहरण तुम्हाला सांगतो की आपले देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे असतील किंवा नारायण राणे असतील, हे सगळे जे थोर व्यक्ती आहेत ते सुद्धा त्यांनी सुद्धा रात्र प्रशालेमध्ये शिक्षण पूर्ण केलेलं. आणि माझी खरं तुमच्या माध्यमातून, तुमच्या या मठाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र शासनाला एकच विनंती आहे की अशा शालाबाह्य विद्यार्थ्यांना स्वतःचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी रात्रशाळा ह्या टिकवल्याच पाहिजेत, जगवल्या पाहिजे आणि त्यासाठी सरकारनं रात्र प्रशालेकडे योग्य ते लक्ष दिलं पाहिजे. खूप धन्यवाद आमचे संवाद साधल्याबद्दल. तर एकूणच या 3 विद्यार्थ्यांची ही काहीशी कहाणी होती, जी आर्थिक परिस्थितीमुळे ज्या विद्यार्थ्यांना आपलं शिक्षण थांबवावं लागलं, मात्र काही कारणास्तव हे शिक्षण पुन्हा त्यांना घेण्याची गरज लागली आणि हे शिक्षण घेत असताना त्यांच्या डोळ्यापुढे प्रेरणा निर्माण झाली आणि पुढे काही आपण घडू शकतो याचा देखील विश्वास त्यांच्या मनामध्ये घडला आणि काही विद्यार्थ्यांनी आता ते बोलून देखील दाखवलेलं आहे. आणि त्यासोबतच रात्रीच्या ज्या शाळा आहेत, ज्या प्रशाळा आपण म्हणतो, त्या जगवल्या गेल्या पाहिजे अशी देखील भावना इथल्या जे सर आहेत त्यांनी आपल्यासोबत बोलून दाखवलेली आहे. मी आदित्य पवार, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन.